ऐका ना मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. जो पण माझ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर देत त्याला मी 100 रुपये देत. तर मित्रांनो, 2 वडील आणि 2 मुलं यांनी चौघात 3 आंबे खाल्ले. आंबे 3च कसे खाल्ले ते सांगा. सांगू शकतो? 2 वडील राहू शकत नाही. कसे? 2 मुलं 2 वडील. 2 मुलं 2 वडील. आंबे 3च, पण त्यांनी सगळ्यांनी एक एक आंबा खाल्ला. 2 वडील. सांगू शकतो? ट्राय तर करा. वडील एक असू शकता नाही तर मग काय का शकतो. आंबा सांगत नाही, अंदाज झाड सांगत. नाही आंबे 3 आंबे खाल्ले. हा, प्रत्येकाने एक एक आंबा खाल्ला. प्रत्येकाने खाल्ला तर मग आंबे 3च आहे, पण 2 वडील आणि 2 मुलं आहे. वडील 2 नाही राहू शकत ना. कसं? स्पष्टीकरण सांग ना. प्रत्येकाला एकाच बाप वडील 2 मुले म्हणजे ते दोघांचे वडील. पण मी काय म्हणलं, 2 मुलं आणि 2 वडील. दोन हाला की ते 2 मुलांचे 2 वडील बी राहू शकते. नाही येते नाही कोणालाच नाही. नाही. चला तर मित्रांनो, यांना कोणालाच उत्तर आलेलं नाहीये. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी तुषार MS फॉलो करा.